पुण्याच्या कंट्रोल रूमला आज सकाळी साधारणतः 9:15च्या सुमारास एक फोन आला आणि त्या फोनमध्ये शनिवारवाडामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती जी आहे ती देण्यात आली आणि त्यामुळे सगळे शनिवारवाडा जो आहे तो सध्या मोकळा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रशासनाच्या वतीने जी आहे ती विविध पथकं या ठिकाणी त्या बॉम्बचा जो आहे तो शोध घेत आहेत। अगदी BDSचं पथक असेल, बॉम्ब स्क्वॉड असेल किंवा श्वान पथक असेल, हे सगळे जे आहेत ती पथकं सध्या शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये आलेली आहेत आणि त्यांच्या वतीने जे आहे ते या शनिवारवाड्याचा कोपरा जे आहे त्याची चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही सगळी पथकं जी आहेत ती सकाळपासूनच या ठिकाणी कार्यरत झालेली आहेत आणि संपूर्ण शनिवारवाड्याचा परिसर जो आहे तो सध्या निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। अगदी शनिवारवाड्याच्या गेटवरती जे आहे ते आज शनिवार असल्यामुळे सकाळच्या सुमारास गर्दी असते आणि तशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळते। हे सगळे पर्यटक लांबून शनिवारवाडा पाहण्यासाठी हे मात्र आलेले होते, परंतु सध्या या ठिकाणी कुठली तरी वस्तू आहे आणि ही वस्तू शोधण्यासाठी आता ही सगळी पथकं जी आहेत ते तयार झालेले पाहायला मिळत आहेत आणि ही पथकं आता शनिवारवाडाचा कोपऱ्याचा शोध घेत आहेत आणि कुठलाही गैरप्रकार घडू नये जी सूचना कंट्रोल रूमला मिळाली आहे तर त्यामध्ये जर तथ्य असेल तर कुठलाही मोठा गैरप्रकार होऊ नये, त्यामुळे जो आहे तो सध्या अशा प्रकारे जे आहे ते कामकाज सध्या सुरू असलेलं पाहायला मिळते आणि ही सगळी पथकं आता नियंत्रणाखाली सगळ्यांच्या काम करताना मोठ्या प्रमाणामध्ये शनिवारवाडा परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।